नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहायला आलो आहोत की सेंद्रिय गूळ आणि काकवी ही कशा प्रकारे तयार केली जाते। सेंद्रिय गूळ आणि काकवी म्हणजे हे शेतकऱ्यांच्या कष्टाचं आणि घामाचं फळ असतं। तर या तुम्हाला दाखवतो हे कशा प्रकारे तयार होतं। गुरहाळ हे केवळ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनातील उत्पन्नाचे साधनच नाही, तर त्यांच्या जीवनाचा आत्मा आहे। ऊसाचे गोडसर ओझे वाहत त्यांचा कष्टमय प्रवास सुरू होतो आणि या प्रवासाचा अंतिम टप्पा म्हणजे गुरहाळ। गुरहाळ ही फक्त गूळ बनवण्याची प्रक्रिया नसून शेतकऱ्यांच्या भावनांचा, त्यांच्या संघर्षाचा आणि त्यांच्या स्वप्नांचा गोफा आहे। हो, हेच आहे गुऱ्हाळ आणि ते कसं होतंय ते आपण पाहतोय। ऊसाच्या बांधावर उभा असलेला शेतकरी पावसाच्या थेंबापासून उन्हाच्या चटक्यापर्यंत ऊसाचा सांभाळ करतो। तो एकट्या आपल्या हातांनी ऊसाची जोपासना करतो। तेव्हा त्याचं मन गूळ तयार होणाऱ्या दिवसावर केंद्रित असतं, कारण त्याच गुळावर त्याच्या कुटुंबाचं भविष्य, मुलांच्या शिक्षणाचे स्वप्न आणि कर्जमुक्त होण्याची आशा अवलंबून असते। पूर्ण वर्ष आपल्या मुलाला सांभाळल्याप्रमाणे ज्या ऊसाला त्यांनी वाढवलं त्या ऊसाची कटाई करून गुऱ्हाळावरती येते। त्याच्यावरती वाडं बाजूला करून घेतलं जातं आणि जे ऊसाचं कांडकं आहे ते जातं मशीनकडे आणि क्रशर मशीनमधून त्याचा निघतो तो रस, आणि हा तोच रस असतो जो आपण रसवंतीवरती घेतो। इथे आपण पैसे देऊन रस पितो, परंतु इथे कुठल्याही गुऱ्हाळावर गेल्यानंतर कधीच माझा शेतकरी बांधव कोणाकडून पैसे घेत नाही। पाहिजे तेवढा रस प्या, मन भरून प्या आणि जाताना सोडा घेऊन जावा असं म्हणतो। आणि गुऱ्हाळामध्येच त्याच रसाला 4-4 वेळेस शोधतो, त्याच्यावरचा फेस काढतो, त्याच्यावर आलेला पाला काचोळा काढून घेतो आणि तो रस मग नंतर जातो कलईमध्ये। ही प्रोसेस खूप मनाने, निर्मळ आणि शांतपणे केली जाते, कारण शेतकरी बनवतो तो आपल्या जनतेसाठी। लाखो करोडो लोकांचा उदरनिर्वाह भागवणारा आपला शेतकरी हा निसर्गाला कुठलीच हानी नाही देत। जो चोथा त्या ऊसापासून निघतो रस काढून घेतल्यानंतर, तोच चोथा इंधनासाठी वापरतो। याच्यामध्ये कुठलीही वृक्षतोड करत नाही किंवा कुठलंही मोठं नैसर्गिक संसाधनाला इजा पोहोचवत नाही। किती माझा मोठा शेतकरी आणि त्याचे मोठे विचार हे आपल्याला समोर दिसतंय ना, तर तिथे सर्व नैसर्गिकरित्या तयार होतं आणि तेच आपल्या काळाची गरज आहे। नांदीमध्ये काढलेला जवळपास 1000 लिटर ऊसाचा रस हा येतो आपल्या कलईमध्ये। कलईमध्ये येताना त्यामध्ये थोडा चुना आणि त्यासोबतच टाकलं जातं भेंडीचा झाडाचा कुट्टा, जेणेकरून या मिश्रणामुळे ज्या आपल्या ऊसामध्ये जी मळी असते ती एकत्र वर येते आणि ही अशुद्धी कमी करायला मदत करते। गुऱ्हाळाचा धूर जसा जसा निघू लागतो तसा तसा गोडसर सुगंध संपूर्ण गावात पसरतो। गावातल्या लहानग्यापासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या मनात एक प्रकारचा आनंद दाटून येतो। गुऱ्हाळ म्हणजे कुटुंबियाचं पुन्हा एकत्र येणं, मेहनतीला मान मिळवून देणं आणि आपल्या कामाचं फळ प्रत्यक्ष तयार होताना पाहण्याचा अभिमान म्हणजे गुऱ्हाळ। गुऱ्हाळ चालू असताना त्यात फक्त ऊस शिजत नाही, तर शेतकऱ्यांच्या भावना, त्यांची कष्टाची कहाणी आणि त्यांच्या जीवनाचं वास्तव्य त्या गरम कढईत मुरतं। तो तयार होणारा गूळ म्हणजे
त्यांच्या घामाचा गोडवा असतो, गोडवा. गावरान भेंडीचे पाणी टाकून जशी जशी मळी काढत जातील तसा तसा हा गूळ आपला उकळ्या घ्यायला लागतो आणि एकदम असा तपकिरी रंगामध्ये बदलतो. आणि हाच गूळ असतो त्याला आपण काकवी म्हणतो, गावरान भाषेत पाक म्हणतात. आणि हाच पाक याच वेळेत निघतो आणि आपण याला तुपासोबत खूप छान प्रकारे खातो. तर शेतकऱ्याच्या या जीवनामध्ये प्रत्येक क्षण हा आनंदाने भरलेला आहे. फक्त तो पाहण्याची आणि त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. भारत हा आपल्या शेतकरी वर्गासाठी ओळखला जातो, शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. तिकडे आपण आता वळणं गरजेचं आहे. जवळपास 3 तास ऊसाच्या रसाला कलईमध्ये शिजवल्यानंतर त्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये 1 कप हे खाद्यतेल टाकलं जातं आणि तिथून सुरू होते खरी आता गूळ तयार होण्याची प्रक्रिया. वाफा एकदम छान प्रकारे झाकून ठेवलेला, साफ करून ठेवलेला असतो आणि त्यानंतर त्याच्यासाठी एक छोटी चाळणी बसवली जाते, जे की बाबा आपला जो रस आहे तो आता पाकामध्ये घट्ट झाला आहे आणि आता गूळ बनतो आहे, तर तो एक वेळ शोधून घेतला पाहिजे. आणि मग त्याला बराच वेळ शेतकऱ्यांना एकदम तपकिरी रंगामध्ये कन्वर्ट होईपर्यंत त्याला फिरवावं लागतं, साफ एकदम चांगल्या प्रकारे ढवळावं लागतं, जेणेकरून तो खाली चिटकणार नाही. आणि आपले शेतकरी आता चांगल्याच प्रकारे मॉडर्न झालेले आहेत, तर त्याला आता छोट्या छोट्या जॅक सिस्टममध्ये पण केलेलं आहे. आधी बऱ्याच वर्षापूर्वी 10-20 लोक एक एक बाजूने असायचे आणि त्याला उचलून घ्यायचे. आता आपला भारतीय शेतकरी वेळेनुसार आधुनिक होतोय आणि मॉडर्नायझेशन टेक्निक्स वगैरे ह्या सगळ्या अवलंबतोय. तरी काही गोष्टी ह्या जुन्या पारंपरिकच असतात, जसं की गुळाला चिक्की आली का नाही हे बघणं सुद्धा. हे आजोबा आपल्याला कसं दाखवतात बघा, गुळाला चिक्की कशी आली. हे असं आल्यानंतर गुळाला वाफ्याकडे घेतलं जातं आणि त्याच्यामधला गुळ हा कच्चा गुळ हा उतरवून घेतला जातो. कढईमध्ये 3 तास शिजवून झाल्यानंतर जो ऊसाचा रस हा घट्ट झालेला आहे, तो एकदम तपकिरी रंगामध्ये बदललेला आहे. त्याला आता वाफ्यामध्ये काढून घेतलं जातं आणि पूर्ण वाफ्यामध्ये निघाला की वाफा देखील हा एकदा साफ करून घेतला जातो, कारण याच्यानंतर लगेच दुसरी वेळेस आणखीन एकदा कढई भरून ती प्रोसेस पुन्हा चालू होते. त्याकरता शेतकरी पुन्हा ती कढई घेऊन वापस आहे त्या ठिकाणी लावतात आणि वापस त्यांची हीच प्रक्रिया चालू होते. त्यानंतर इकडे आपण वाफेमध्ये काढून घेतलेला गूळ हा चाळणीवरती राहिलेला एकदा साफ करून चालू करतो. तोपर्यंत ही आली खरी वेळ. ही म्हणजे आहे आपल्या आजोबांचं प्रेम, जे आपल्या नातीवरती आहे. तिथे ते घेऊन येतात त्यांच्यासाठी कच्च्या गुळाची चिक्की, आणि ही चिक्की लहानापासून थोर व्यक्तींपर्यंत खूप मनाने आवडीने खाल्ली जाते. आणि आता जो आपण गूळ ह्याच्यामध्ये घेतला आहे वाफ्यामध्ये, त्या गुळाला आता घट्ट होईपर्यंत म्हणजेच थंड होईपर्यंत चांगल्या प्रकारे मालिश केली जाते, म्हणजे पलटी दिली जाते. ही पलटी देताना चांगलंच शेतकऱ्याला दम लागतो. काही आयटम हे गरम गरम असताना बनवले जातात, जसे की तिळपापडीच्या छोट्या छोट्या वड्या, आणि त्यानंतर बरेच जण एकत्र बसून याचा पुढचा कारभार चालू करतात पॅकिंगचा. त्याकरता गुळाला चांगलं ढवळून घेतल्यानंतर, पलटी मारल्यानंतर गूळ हा थंड होऊन जातो. थंड झालेला गूळ हा पॅकिंगसाठी एकदम छान. तेव्हा एकदम हायजीनरित्या, म्हणजे डोक्यावरती कॅप्स वगैरे लावून तरुण मंडळी, तिथे काम करणारा कामगार वर्ग हा एकत्र येतो आणि जेवढा लवकर होईल तेवढा लवकर यांना एका साच्यामध्ये आकार देण्याचा प्रयत्न करतो. 1 किलोमध्ये, 5 किलोमध्ये, 10 किलोमध्ये हे काम हे शेतकरी बांधव हे करतच असतात, कारण मार्केटची रिक्वायरमेंट ज्यानुसार, तर त्यानुसार इथे काम करावंच लागतं. नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत कामधेनू नैसर्गिक गुळ उद्योग खुटेगावमध्ये. तर आपल्यासोबत आहेत त्याचे सर्वा प्रवीणजी. तर प्रवीणजी, आपल्याबद्दल माहिती सांगा की आपलं नाव, गाव वगैरे.
माझे नाव प्रवीण एकनाथ कोल्हे, हं. राहणार खुंटेगाव, तालुका औसा, जिल्हा लातूर. माझे वय 22 आहे. माझं M.Com पूर्ण झालेलं आहे. आणि तुमचं शिक्षण झाल्यानंतर तुम्ही नोकरीकडे का नोकरीचा अनुभव काही का डायरेक्ट आपण इकडे आलो? मी नोकरीकडे न वळता व्यवसायाकडे वळलो, कारण नोकरीमध्ये जर गेलो आपण तर त्यांच्या मनावर काम करावं लागतं. हे बरोबर आहे. जर व्यवसायाकडे वळलो तर स्वतःचा मालक आपण स्वतः असतो. आता आपल्या ह्या गुळ उद्योगामध्ये आपण किती जणांना रोजगार दिलेला आहे? आम्ही या गुळ उद्योगामध्ये 15 जणांना रोजगार दिलेला आहे. 15 जण म्हणजे जवळपास 15 कुटुंबांना रोजगार दिलेला आहे. आणि आता आपण हा जो गुळ उद्योग चालवता तो केमिकलवाला चालवता का केमिकल फ्री मध्ये चालवता? विदाऊट केमिकल विदाऊट केमिकल म्हणजे सेंद्रिय सेंद्रिय शेतीचा पूर्ण तसा. मग आपण हे म्हणजे गुळ बनवतानाच केमिकल यूज करत नाहीत का? तुमचा जो ऊस आहे तोही केमिकल ऊसापासून ते गुळ तयार होईपर्यंत आमच्यात काहीच केमिकल नाही. म्हणजे अक्षरशः जिथं ऊस लावलाय त्याला पण तुम्ही खत नाही, दुसरं फवारणी नाही. आणि मग त्याच्यामध्ये आपण काय टाकतो म्हणजे गांडूळ खत असेल, जीवामृत असेल, हं. दशपर्णी अर्क असेल, आपण ते असे- स्वतः हां. इथं बनवतो का? स्वतः तयार करून सोडतो. आणि मित्रांनो बघा की आजकाल सगळीकडेच केमिकल फ्री खाण्याचं एक क्रेज सुरू झालेला आहे. तो कशामुळे की बाबा जो आरोग्याला धोका निर्माण होतोय केमिकलमुळे, तर लोक सेंद्रिय शेतीमधील जे पदार्थ आहेत त्याला 10 पटीनं किंमत द्यायला तयार आहेत. परंतु खरंच तो प्रोडक्ट सेंद्रिय आहे का, केमिकल फ्री आहे का, हे बघणं खूप गरजेचं आहे. तर आपण या आज एक कामधेनू गुळ उद्योगावरती आलो. तर इथं जो बनवला जाणारा गुळ आहे तर त्याचं जो बेस आहे म्हणजे गुळ चा बेस ऊस, तर ऊसापासून ते पूर्ण गुळ तयार होईपर्यंत कुठल्याही प्रकारचं केमिकल नाहीये. याच्यामध्ये पूर्णतः गौमूत्र वगैरे हेच हां, यूज करून हेच. केलेलं आहे. तर प्रवीणजीचं आता मार्केट कसं चालतंय त्याबद्दल आपण थोडक्यात विचारू. आम्ही हा गुळ मार्केटला विकत नाही. आमचे इतके 6 वर्ष झाले करत असल्यामुळे आमचे ठराविक कस्टमर आहेत की शेतामधून घेऊन जातात गुळ. म्हणजे तुमचा जेवढा बनवलेला माल हां. आहे तो जागेवरतीच संपून वर्षभर जातो. आम्ही सप्लाय करतो. ओके. म्हणजे यांच्या या कामासोबतच यांचा ग्राहक वर्ग सुद्धा तयार केलेला आहे. ग्राहक वर्ग कधी तयार होतो? जेव्हा तुमच्या प्रोडक्टवरती ग्राहकाचा विश्वास निर्माण होतो तेव्हा हा ग्राहक वर्ग तयार होतो. आज जवळपास आपल्याकडे दिवसातून किती आदन निघतात? 2 आदन. 2 आदन. आणि एका आदनाला किती गुळ निघतो? 250 किलो. 250 किलो. म्हणजे जवळपास 250 गुणिले 2 500 किलो गुळ हा यांच्याकडे निघतो. आणि गुळासोबत आपण आणखीन काय काय काढतो? आम्ही गुळासोबत काकवी, हां. गुळ पावडर, काकवी म्हणजे पाक. पाक, म्हणजे गुळाचा पाक आणि दुसरं काय? गुळ पावडर वगैरे. तर मार्केटमध्ये आज दुधामध्ये टाकून गुळ घेतला जातो, चहामध्ये गुळ घेतला जातो आणि सोबतच आपल्याकडे पाक म्हणजे जो कच्चा गुळ असतो तर ते खाण्याची पण खूप लोकांमध्ये आवड आहे. तर आता जर गुळ पाक वगैरे पाहिजे असेल तर मग लोकांना तुम्ही कशा प्रकारे देता? म्हणजे आम्ही packing घरपोच पण डिलिव्हरी देतो हं. आणि इथून पण कस्टमर घेऊन जातात. वगैरे इथून पण घेऊन हो. जातो. मग आपण त्यांना काय पॅकिंग वगैरे करून हो, देतो? पॅकिंग पॅकिंगला लेबलिंग वगैरे सगळं हो, आपलं असतं. आपलं. म्हणजे बघा मित्रांनो की शेतकरी हा फक्त शेतापुरता मर्यादित न राहता शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगामध्ये उतरणं गरजेचं आहे. त्यासोबतच लेबलिंग असेल, ब्रँडिंग असेल, पॅकेजिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला ज्ञात असतील आणि ज्ञात नसेल तर त्या ज्ञात करून घेणं आणि मार्केटपर्यंत पोहोचणं ही आजची काळाची गरज आहे. तर तुम्ही आता बाकीच्या तरुणांना काय सांगताल की उद्योगाकडे वळायला पाहिजे? सध्या नोकरीचा तुटवडा असल्यामुळे हं. तरुणांनी उद्योगाकडे वळावं. हं. कारण नोकरीमध्ये गेलो तर त्यांच्या मनावर काम करावं लागतं. जर उद्योगाकडे वळलो तर स्वतःचे मालक आपण स्वतः राहणार, आपण स्वतःचं मार्केट बनवणार. पण आता याच्या पलीकडे एक म्हणजे समाजामध्ये कटू सत्य आहे की जर तुम्ही तुमचा उद्योग चालू केला म्हणजे नोकरी न करता उद्योगामध्ये बसलो तर लोकांमध्ये शंका येते की बाबा याला कोणी नोकरी दिली नसेल. तर तुम्ही तसे विचार ठेवता का बाबा? नाही, लोक बोलणारे असतात, हां. निगेटिव्ह बोलणारे असतात लोक. हं. त्याचा विचार न करता आता तुम्हाला एक सांगा तुमचं लग्न वगैरे झालं? नाही, आणखी नाही. लग्न नाही झालं. मित्रांनो एक लक्ष ठेवा, यांचं लग्न नाही झालं परंतु आणि तुमचं वय काय म्हणलं? 22 वर्षामध्ये हा तरुण उद्योगाला सुरू झालाय आणि आणखीन लग्न नाही झालं तरी पण उद्योगामध्ये आज ठामपणे 15 लोकांना रोजगार देतोय. म्हणजे उद्याच्या भारताच्या प्रगतीमध्ये यांचा वाटा हा नक्की असणार आहे. पण असं कधी तुम्हाला जाणवत नाही का की लोक तुम्हाला असं कधी म्हटले असतील की काय रे बाबा तू हे करतोस किंवा मग म्हणजे ऊसाचा चोथा काढण्यापासून की ऊस भरण्यापर्यंत
नंतर गुळाचं ते जे आपले काय म्हणतात त्याला जे भाला घेऊन हलवतात हा. मध्ये ते करण्यामध्ये, हे सगळं करताना कुठं असं लाज वगैरे तुम्हाला काही नाही वाटत नाही, नाही? अजिबात अजिबात. म्हणजे का की स्वतःच्या उद्योगामध्ये आपण लहानातलं लहान हा. काम करणं गरजेचं आहे. हा, स्वतःच्या करतो, दुसऱ्याच्या नाही ना करत, स्वतःच्या हा. करतो. हे खूप महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, की जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या उद्योगामध्ये असतो तर तेव्हा तुम्हाला छोट्यातलं छोटं काम म्हणजे अक्षरशः झाडू मारण्यापासून ते पैसे मोजण्यापर्यंत हे सगळंच करता आलं पाहिजे. तेव्हाच आपण एका उद्योगाचे मालक म्हणून चांगल्या प्रकारे संचालन करू शकतो. तर आज आपण कामधेनू गुळ उद्योगाबद्दल यांची माहिती घेतलेली आहे. तर यांचा गुळ कुठे भेटेल आणि पुढे आणखी तुम्हाला कशा प्रकारे कॉन्टॅक्ट करता येतील त्याबद्दल सांगतील प्रवीणजी. आम्ही घरपोच डिलिव्हरी देतो. डिलिव्हरी घेण्यासाठी नंबर आहे. सांगा, हे तुमचा हा मोबाईल नंबर आहे तो आपण स्क्रीनवरती देऊताच. हा. आणि मला सांगा सोबत आता तुम्ही आणखीन नवीन नवीन काय करताय किंवा कुठल्या मार्केटमध्ये आता उतरायचं पाहताय म्हणजे ऑनलाईन वगैरे जसं सध्या असेल तर ऑनलाईनच पाहतोय. ऑनलाईन हा. पाहतात. म्हणजे आता तुम्हाला जर व्हॉट्सअपला नाव नंबर आणि ॲड्रेस हो, वगैरे पाठवता चालेल, तुम्ही चालेल. मेसेज हो, हो. पाठवता. आणि ह्या व्यतिरिक्त जर बाहेर गावी असतील लोक हा. तर समजा फेसबुक किंवा इन्स्टा वगैरे हे आता तर रेग्युलर झाले, तिथं पोस्ट झाली तिथून लोक मेसेज करतात. तर परंतु त्या पलीकडे जाऊन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला जसं की ॲमेझॉन वगैरे आहेत तर त्या ह्याच्यावरती बी तुम्ही उतरणार आहेत का आता? विचार चालू आहे त्यावर उतरायचा, कारण आपल्याकडे मालाची तुटवडा आहे. हा, त्याच्यामुळं- म्हणजे यांचं मार्केट आधीच संपून जाते, म्हणजे माल आधीच संपून जातोय, परंतु याच्यामुळे त्यांना पुढे हे नाहीये. परंतु जर आपल्यासारखे बरेच शेतकरी जर एक संघटित झाले तर नक्कीच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती पण तुम्हाला चांगल्या प्रकारे अधिराज्य हो. गाजवता येईल. हो. आणि एक प्रगतील शेतकऱ्याला भेटून आज खूप आनंद झाला. धन्यवाद प्रवीणजी. पुढे तुम्हाला पुढच्या भवितव्यासाठी आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. चला मित्रांनो, आपण असंच पुढे यशस्वी उद्योजकांना भेटत राहूया. तुमची सर्वांची साथ अशीच राहू द्या. धन्यवाद.